एकीकडे एकेका जागेवरून महायुतीतल्या तीन मोठ्या घटक पक्षांमध्ये वाद सुरू आहे। दुसरीकडे छोटे घटक पक्ष जे आहेत ते थेट नाराजी व्यक्त करतायत। लोकसभेच्या जागा वाटपावरून घटक पक्षांनी आम्हाला किती जागा मिळणार असा थेट सवाल विचारत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। मुंबईत काल रात्री महायुतीची बैठक झाली आणि त्यातच घटक पक्षांनी नाराजी बोलून दाखवल्याचं समजतंय। लोकसभेसाठी किती जागा देणार असा थेट सवाल या पक्षांनी केल्याची माहिती आहे। तसंच महायुती सरकारमध्ये घटक पक्षांची कामं मार्गी लागत नाही अशी तक्रारही करण्यात आली आहे। मेळाव्यांपुरतेच घटक पक्ष मर्यादित आहेत का असा संतप्त सवालही बैठकीत विचारण्यात आलाय। दुसरीकडे महायुतीच्या या बैठकीत कुणीही नाराज नाही, घटक पक्षांना न्याय मिळेल असं शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणतायत। प्रत्येकाचं काय म्हणणं आहे किंवा प्रत्येकाला काय वाटतं, इलेक्शन लढवण्यापासून तर जागा वाटपापर्यंत या प्रत्येक गोष्टीवर त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं आता ही जी काही पुढची जी स्टेप आहे असेल ही राम मंदिर उद्घाटनानंतर एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा यांची मुख्य बैठक त्यात होईल आणि त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय, लोकसभा लढवण्यासाठी कोणते पूरक मतदारसंघ याची चाचपणी, हे सर्वाचा आढावा त्या 22 तारखेच्या उद्घाटनानंतर घेतला जाईल।